चार्जेस इज कॉल्ड ॲज पोलॅरिटी. आणि लक्षामध्ये पोलॅरिटी डेव्हलप झाली म्हणून हा CX बॉन्ड कसा आहे नेचरमध्ये पोलर. तर आधी तुम्ही हे एवढं लिहून घ्या, मग मी पुढचं शिकवते तुम्हाला. झालं? पूर्ण फिजिकल प्रॉपर्टीज पण लिहून घ्यायच्या आहे. एकदा आपण पूर्ण प्रॉपर्टीज रिपीट करू. पहिली फिजिकल प्रॉपर्टीज पाहिली की अल्केन हा कलरलेस, ओडरलेस, कलर पण नाही आहे, वास पण नाही आहे. दुसरी, पहिले 4 रूम टेम्परेचरला गॅसेस आहे, 5 पासून 17 लिक्विड आहे, 18 पासून पुढचे सगळे काय आहे सॉलिड. नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टी आपण पाहिली की अल्केन्स आर इनसोल्युबल इन वॉटर. अल्केन ऑर्गॅनिक आहे, वॉटर इनऑर्गॅनिक आहे, म्हणून अल्केन ऑर्गॅनिक सॉल्व्हेंटमध्ये डिझॉल्व्ह होतात, इनऑर्गॅनिकमध्ये होत नाही. असं कोण म्हणते? तर केमिस्ट्रीचा गोल्डन रूल म्हणतो, लाईक डिझॉल्व्ह लाईक. ठीक आहे. नेक्स्ट कन्सेप्ट आपण पाहत होतो अल्केनचा पोलॅरिटी. ॲक्च्युली हा अल्केनचा नाही आहे, हा जनरल कन्सेप्ट आहे. हा कन्सेप्ट जनरल आहे. त्याच्यामध्ये पाहिले आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे शेअर केलेली इलेक्ट्रॉन पेअर ओढून घेण्याच्या ताकदला, स्ट्रेंथला, पॉवरला म्हणतात इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त, पेअर त्याच्याजवळ शिफ्ट होणार, त्याच्यावर चार्ज येतो पार्शियल निगेटिव्ह. ज्याची कमी आहे त्याच्यावर पार्शियल पॉझिटिव्ह. चार्जेस सेपरेट झाले. चार्जेस काय झाले? सेपरेट. इट इज कॉल्ड ॲज पोलॅरिटी. झालं लिहून? आता पहा महत्त्वाचा कन्सेप्ट जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ कार्बन अँड हायड्रोजन आर नियरली सेम. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीज लक्षात कशा ठेवायच्या आणि काय असतात इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी? तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीज या व्हॅल्यूज असतात, या कॉन्स्टंट आहे आणि जनरली असाइन केलेल्याच असतात. पहा आता जनरली कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सगळ्यांच्या लिहून देते. फ्लोरीनची हायेस्ट आहे 4. नंतर ऑक्सिजन आहे 3.5 लक्षात ठेवायच्या. नंतर नायट्रोजन 3.1, क्लोरीन 3, ब्रोमीन 2.8, आयोडीन 2.5, कार्बन 2.4 आणि हायड्रोजन 2.5. आता ह्या काही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीजच्या व्हॅल्यू आहे, या केमिस्ट्रीत खूपदा कमी पडतात. तुम्हाला पाठ नाही पाहिजे, एखाद 2 पॉईंट वर खाली गेली तरी काही हरकत नाही आहे. पण जसं पहा कार्बनची 2.4, हायड्रोजनची 2.1 जवळजवळ सारखीच आहे. समजा तुम्ही आणि तुमचा मित्र यांच्यामध्ये जर एखादी वस्तू तुम्ही शेअरिंगमध्ये आणली तर कसं अंडरस्टँडिंग करून घेता तुम्ही, किंवा तू वापर किंवा मी वापरतो है ना. आपण दोघं मिळून यूज करतो, भांडण करतो का? नाही. मग अशा केसमध्ये इथे चार्जेस सेपरेट होत नाही आणि जिथे चार्जेस सेपरेट होणार नाही ते ही शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर इन केस ऑफ कार्बन कार्बन आणि कार्बन हायड्रोजन ही जी पेअर असते इट इज एक्झॅक्टली ॲट द मिड पॉईंट. आणि म्हणून इथे चार्ज 0, इथे चार्ज 0, चार्जेस सेपरेटच होत नाही. ही पेअर कुठे राहते? मिड पॉईंटला. जसं इथे मी तुम्हाला मिड पॉईंट दाखवला, डॉट 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 लाईनला मिड पॉईंट म्हणतात. आणि जर चार्जेस सेपरेट नाही झाले तर याला नॉन पोलर असं म्हणतात. पहा मग, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ कार्बन अँड हायड्रोजन इज नियरली सेम. दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जवळजवळ, नियरली म्हणजे जवळजवळ सारखी आहे. द CH अँड CC बॉन्ड्स आर नॉन पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड. कोणतेही चार्जेस सेपरेट होत नाही, प्लस मायनस डेव्हलप होत नाही, म्हणून यांना नॉन पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणतात. म्हणून अल्केन्स आर, अल्केन्सला काय म्हटलं की अल्केन्स काय आहे? नॉन पोलर. ही लाईन खूप महत्त्वाची आहे. आलं लक्षामध्ये की अल्केन्स काय आहे? नॉन पोलर. नॉन पोलर म्हणजे नो सेपरेशन ऑफ चार्ज. नॉन पोलरचा अर्थ काय आहे? नो सेपरेशन ऑफ चार्जेस.
घ्या बोर्डवरचा कन्सेप्ट लिहून. एवढं एक्झाममध्ये लिहायचं का? एक्झाममध्ये एवढं नाही लिहावं लागत. एक्झाममध्ये फक्त अल्केन्सचा नॉन पोलर, पण एवढं समजून सांगण्यासाठी ही पूर्ण कथा करावी लागली मला एवढी मोठी. ठीक आहे. झालं. पुढचा पॉईंट आहे आपला मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. ओके. आता कशाला म्हणतात मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट? तर जनरली मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट असं टेम्परेचर असते. मेल्ट म्हणजे सॉलिडचं कन्व्हर्शन लिक्विड, आणि बॉइलिंग पॉईंट म्हणजे असं टेम्परेचर लिक्विड इज कन्व्हर्टेड इनटू गॅस. ओके. आता सॉलिडचे जे पार्टिकल्स असतात ते एकदम जवळजवळ असतात. पहा एकदा बोर्डवर सॉलिड कसं असते. आज सगळे कन्सेप्टच सांगून राहिले मी तुम्हाला. सॉलिड दिसायला कसं असतं ते सपोज हा सॉलिड आहे. सॉलिड मधले फोर्सेस कसे एकदम स्ट्रॉंग. लिक्विड कसं असतं तर लिक्विड मधले पार्टिकल्स दूर दूर आहेत. हे असतात लिक्विड. हा झाला सॉलिड, हा आहे लिक्विड. आणि गॅस कसा असतो पहा, हा आहे गॅस. म्हणजे सगळ्यात जास्त स्ट्रॉंग फोर्सेस जे असतात, समजा हा ते हात आहे धरून ठेवलं एकदम फक्त सॉलिड, थोडं दूर दूर आहे लिक्विड, आणखीन दूर आहे गॅस. जितके फोर्सेस स्ट्रॉंग असेल तितकी जास्त एनर्जी लागते त्यांना सेपरेट करण्यासाठी. म्हणजे तेवढे जास्त मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट आहे. जसं पहा हे दोन असे पक्के धरून ठेवले, तुम्हाला याला ब्रेक करायचे, जोरात मारावं लागेल. हे असं धरलं एकदम इझिली, ऑलरेडी दूर दूर येतं, आणखीन कमी. तुमच्या एनर्जीवरून चेक करा. परत सांगते, जस्ट एकदम पक्क धरून ठेवलं तुम्ही इझिली सेपरेट करू शकता का? नाही. हे झालं सॉलिड. थोडं दूर दूर आहे, थोडी एनर्जी द्यावी लागेल तुम्हाला, आणखीन दूर दूर आहे, तर हे काय झालं गॅस. म्हणजे सगळ्यात जास्त मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट असतात सॉलिडचे, मग असतात लिक्विडचे, आणि मग असतात गॅसेस. आणि लक्षात, म्हणून मग एक पॉईंट लिहू आपण इथे. Melting point and boiling point decreases in the order solid, liquid and gases. आता पुढचा पॉइंट पण, the force of attraction present in the molecules of alkene are weakest van der Waals force. सायंटिस्टचं नाव आहे व्हॅन डर वॉल फोर्स. मग जरी अल्केन सॉलिड असले तरी त्यांच्यामधले फोर्सेस व्हॅन डर वॉल फोर्स आहे जी वीक असतात, त्यांना तोडण्यासाठी जास्त एनर्जी लागत नाही, म्हणून अल्केन्सचे मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट कसे लो. एक्झाम्पल आहे कॅन्डल. कॅन्डलला थोडंही गरम केलं तर कॅन्डल इमिजिएट मेल्ट होते. म्हणजे जे अल्केन आहे त्यांचा मेल्टिंग पॉईंट कसा असतो खूप कमी. आता आपण लिहून घेऊ हा पॉईंट. पहा आता हा पॉईंट जो शिकवला तुम्हाला लिहून दिला. द फोर्सेस विच होल्ड नॉन पोलर मॉलिक्युल्स टुगेदर आर व्हॅन डर वॉल फोर्सेस. शब्द नवीन लक्षात ठेवायचा आहे, व्हॅन डर वॉल फोर्सेस. दिस फोर्सेस आर युजली वीक. म्हणजे हे सहसा वीकच असतात, युजली म्हणजे सहसा. हेन्स अल्केन्स हॅव लो मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. ओके. आता याच्यामध्ये एक एक्स्ट्रा पॉईंट तुम्हाला सांगते, तो पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. melting and boiling point directly proportional to surface area. Melting point and boiling point inversely proportional to branching.
melting point and boiling point directly proportional to molar mass. मोलर मासला शॉर्टकट मध्ये म्हणणार आपण नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. आता सोल्युबिलिटीचा रूल सांगितला तर गोल्डन होता. हे जे बोर्डवर लिहून दिले हे डायमंड रूल आहे. कोणते रूल आहे? डायमंड. आता असा कुठंच तुम्हाला हेडिंग नाही दिसणार गोल्डन आणि डायमंड रूल. आपण बनवलेल्या रूलला म्हटलेलं आहे गोल्डन अँड डायमंड रूल. आता पहा, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन 6 घेतले. 6 पैकी सगळ्यात जास्त मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट कोणाचे? कसं चेक करायचं? तर तिसरा रूल लावायचा की मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलर मास. मास म्हणजे वजन. वजनापेक्षाही चांगलं कशावरून काढताना नंबर ऑफ कार्बन ॲटम. पहिल्याच्यात 1 कार्बन आहे मिथेनमध्ये, इथेनमध्ये 2 आहे, प्रोपेनमध्ये 3 आहे, ब्युटेनमध्ये 4 आहे, पेंटेनमध्ये 5 आहे, है ना. मग जितके कार्बन वाढणार तितके मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट वाढतात. आलं लक्षात? आता जे आयसोमर आहे जसं एन ब्युटेन, आयसोब्युटेन. मग एन ब्युटेन असो की आयसोब्युटेन दोघांचा फॉर्म्युला एकच आहे C4H10. मग कार्बन तर सेम आहे तर हा रूल चालेल का? नाही. कशावरून चेक करायचं? ब्रांचिंगवरून. मग ब्रांचिंग किंवा सरफेस एरिया एकच आहे. ब्रांचिंग किंवा सरफेस एरिया. आयसोब्युटेनमध्ये एक ब्रांच आहे, एन ब्युटेनमध्ये एकही ब्रांच नाही आहे. दॅट मीन्स काय होऊन जाईल? ब्रांचिंगला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. ब्रांचिंग जास्त, बॉइलिंग पॉईंट कमी. म्हणजे आयसोब्युटेनचे बॉइलिंग पॉईंट कमी आहे, एन ब्युटेनचे बॉइलिंग पॉईंट जास्त आहे. तर तुम्ही हे तिन्ही पण डायमंड रूल जे आहे ते अप्लाय करा. हा जो व्हिडिओ आहे फिजिकल प्रॉपर्टीजचा हा तुम्हाला 2 टाइम्स पाहायचा आहे. फिजिकल प्रॉपर्टी द मोस्ट इम्पॉर्टंट आहे असं मी तुम्हाला आधी सांगितलं, आता परत सांगत आहे. तर हा तुम्ही डायमंड रूल लिहून घ्या. त्याच्यानंतर हे तिन्ही पण जे रूल आहे आपले हे रूल ब्रॅकेटमध्ये टाका. पहिले 2 रूल आयसोमरसाठी लावायचे. करा पॉज, लिहून घ्या. झालं का लिहून? आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहे. या गोल्डन रूलपासून डायमंड रूलपासून नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण परत स्टार्ट करणार इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्केन. परत एकदा तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार. एवढं जे आहे ते व्यवस्थित प्रिपेअर करा, नोटबुकमध्ये लिहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. हॅव अ नाईस डे. थँक्यू.